भारत जसा मसाल्याच्या बाबतीत प्रसिद्ध होता, टेक्सटाईलच्या बाबतीतही प्रसिद्ध होता. म्हणजे आपल्याकडनं जसं स्पाइस रूट होता, तसंच आपल्याकडनं इथे टेक्सटाईल सुद्धा रूट निर्माण केला गेला होता आणि ते सुद्धा पदार्थ बाहेर देशात जायचे. पण त्याचबरोबर भारत अजून महत्त्वाच्या एका घटकासाठी प्रसिद्ध होता आहे आणि कायम राहणार. तो म्हणजे खाद्यपदार्थांमधला विशेष करून मिठाईचा पदार्थ. आपल्या देशात अनेक ठिकाणी उत्तम मिठाई बनतात. जसं अल्मोडा म्हणून ठिकाण आहे उत्तराखंडमध्ये, तिथली अल्मोड्याची मिठाई आहे. आपल्या भारतात कर्नाटकमध्ये विशेष करून धारवाड या ठिकाणचा धारवाडचा पेढा आणि कालांतराने या पदार्थांच्या वैशिष्ट्यांमध्ये अनेक घटक लपलेले आहेत हे समोर आलं आणि आम्ही त्या घटकांना धरून जीआयच्या दृष्टिकोनातनं या वैशिष्ट्यपूर्ण मिठाईंच्या नोंदीसाठी प्रयत्नशील झालो. आणि त्याच वेळेला आमच्या समोर उस्मानाबाद, तत्कालीन उस्मानाबाद, आजचा धाराशिव या भागातला कुंतलगिरी ठिकाणचा पेढा आमच्या समोर आला. ज्या वेळेला आम्ही कुंतलगिरी पेढ्याच्या जीआय साठी काम करायला सुरुवात केलो, तिथला इतिहासाबरोबर आम्हाला भूगोलही समोर आला. इतिहास तिथला असा होता की कुंतलगिरीच्या तिथं जैन मंदिर आहे आणि त्या जैन मंदिराला वेगळा इतिहास आहे आणि त्या जैन मंदिरातल्या साधूंनी तिथे केलेल्या तपस्या, ते जे जैन साधू आहेत त्यांनी त्या तपस्येनंतर त्या भागाला आशीर्वाद दिले आणि तो जो कुंतलगिरीचा भाग आहे तिथे 12 महिने काही ना काही उत्तमरित्या जनावरांना चरायला उत्तम असं व्यवस्था त्यांनी आशीर्वादाच्या रूपाने करून दिली आणि त्याचाच फायदा तिथल्या शेतकऱ्यांना झाला. ते उपलब्ध जसं उस्मानाबाद किंवा धाराशिव तिथे तसं पाहायला गेले तर एक पर्जन्य छायेचाच प्रदेश, म्हणजे तिथे कमी पाऊस पडतो. अशा ठिकाणी कमी पाण्यावर उपलब्ध राहिलेलं हे जनावरांसाठीचं खाद्य, पशुखाद्य जे आशीर्वादातनं मिळालं, त्या खाद्यातनं तिथे दूध उत्पत्ती चांगली व्हायला लागली आणि ती दूध उत्पत्ती चांगली झाली म्हणून त्या दुधातनं इतर काही पदार्थ निर्माण करावे असा विचार तिथल्या शेतकरी समूहाने केला आणि त्यातनंच कुंतलगिरीच्या पेढ्याची निर्मिती झाली. नंतर कालांतराने तो प्रसादही झाला. भारतात असे अनेक प्रसाद जीआय झालेले आहेत. तिरुपतीचा लड्डू जीआय झालेला आहे. आम्ही आता नुकताच रेणुका मातेचं तांबूळही जीआय च्या अंतिम टप्प्यात आणलेलं आहे. अशातच त्यावेळेला आम्ही कुंतलगिरीचा पेढा जीआय केला आणि तो जीआय झाल्यानंतर तिथं खूप सुंदर क्रांती झाली. तो जीआय आता पुण्यामध्ये रोज सकाळी 5 वाजता सिंहगड रोड पासून कोथरूड पर्यंत उपलब्ध केला जातोय. त्याच्याबरोबर तिथे ड्राय प्रोसेसला अडचणी यायच्या म्हणून तिथे सोलर ड्रायर सिस्टीम तिथल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तयार केलेले आहे. त्याला महाराष्ट्र शासनाने उत्तमरित्या सपोर्ट केलेला आहे आणि हा पदार्थ कुंतलगिरीचा जो वैशिष्ट्यपूर्ण पेढा किंवा खवा ज्याला असंही म्हणत जावं, जो तिथल्या मातीतनं निर्माण केलेल्या उत्तम घटकांपैकी एक होता, तो आता पुणे मुंबई सारख्या ठिकाणी पोहोचलेला आहे. त्याच्यावर पॅकेजिंगची प्रक्रिया, पॅकेजिंग उत्तम करून त्यालाही साता समुद्रापलीकडे पाठवण्याचं उद्दिष्ट धरून काम चालू आहे. तर या कुंतलगिरीच्या मातीत शेतकऱ्यांसाठी उत्तमरित्या वरदान ठरलेल्या या पेढ्याला आता चांगले दिवस यायला लागलेले आहेत आणि अजून ते चांगले दिवस येतील. लोकांच्या घराघरात हा म्हटलं तर मिठाई, म्हटलं तर प्रसाद, म्हटलं तर आशीर्वाद, म्हटलं तर शेतकऱ्यांच्या मेहनतीचं फळ पोचतंय आणि अजून मोठ्या प्रमाणात पोचवायला पाहिजे आणि त्यासाठी हा जीआयचा जीआयची नोंद ही नक्कीच उपयोगात पडत आहे आणि अजून मोठ्या प्रमाणात पडेल याचा मला पूर्ण विश्वास वाटतो. धन्यवाद.